फोडायचं असतं मॅन्युअली. या पर्सेंटमध्ये मी 99ला गेलो. 99 पर्यंत हॅचडीज इंडस्ट्रीजमध्ये यातलं कोण असेल, तर त्यांनी मी आकडा बोलतोय आकडा लक्षात ठेवा किंवा आपले मित्र परिवार कोण डॉक्टर्स असतील तर त्यांना विचारा. 100 कोंबडींना बनवल्यानंतर 80% इंटरेस्ट की असं का पडत नाही. आणि जे 2-3% वेस्ट जायचं माझं म्हणजे 3% 2% वेस्ट जायचं माझं म्हणजे 3% 2% वेस्ट जायचं माझं. तो पण मी हॅचलीत जाऊन माझा पॉईंट दाखवायचा तिथं. मी जे फ्लॅश मारलेला आहे. तो तुमचा प्रॉब्लेम आहे की ह्याची जो काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममुळे ते तुमचं फलित झालेलं नाहीये. माझं काम मी परफेक्ट केलंय तिथं. तर तिथून ही मग प्रेडिक्टची सुरुवात झाली, की असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. तसं अजून एखादं छोटं उदाहरण द्यायचं जसं बाह्यांच्यावरून तुम्ही बघू शकताय, की बाह्य लोकांच्या हातात आलेल्या म्हशी तुमच्या हातात सहजासहजी उतरत नाहीत परत. याचं माझं एक असं कारण होतं, कोंबडी म्हणजे फिमेलचा काही प्रॉब्लेम नव्हता. पण ज्या कोंबड्याचं मी विरी काढायचो, त्या कोंबड्याचं मी सुट्टीवर गेल्यानंतर किंवा मी तो क्रॉप सोडला तर निम्मं सुद्धा विरी निघत नव्हतं. ती एक त्याची टेक्निक, त्याला गोंधळाची टेक्निक त्याला अप्लाय करून घ्यायची. हे तर मला सांगावसं वाटतं, की सेम आपण ज्या जनावरांच्या सोबत काम करतोय त्यांच्याबरोबर पण हेच आहे. मी आज तुमच्याशी बोलतोय, तुमचे असोसिएशन मेंबर आहे. माझी स्वतःची देखील जनावर आहेत. ते ऐकतात, मागं सरणं, मागं सरतात, पुढं सरणं, पुढं सरतात. आज ते भैया लोकांचे जे आवाज आहेत, त्यांची जी आवाज काढण्याची पद्धत त्याच्यावरती हँडलिंग होतात त्यांना. याचा अर्थ काय त्यांना सगळं काही कळतं. आपण त्या पद्धतीनं जर त्यांना हँडल केलं, तर आपण खूप काही लवकर सक्सेस मिळवू शकतो. अदरवाईज फक्त एक मशीन, एक जनावर असंच जर सांभाळून त्यांना केलं, तर सहजासहजी ते होणं शक्य नाही. हा पहिला पॉइंट आजच्या बोलण्यातला. बोलायला सांगितलंय कशावर? व्यवस्थापनावर. ओके. तर सुरुवात येते पहिल्यांदा एक कालवड किंवा एक वासरू जन्माला येतं आपल्या गोठ्यात, बरोबर? इकडं जन्माला सुरुवात झाली म्हणजे काय होतं? म्हैस, मुठोबास किंवा ती गाय, मुठोबास माझ्या तोंडात गाय आणि म्हैस म्हणजे तुम्हाला काय समजायचं ते तुम्ही समजून घ्या. ओके. ती उठबस करायला चालू करते. मग आपल्याला कळते की वेलाच्या काळात चालू झालाय. थोडंसं शेण पातळ टाकायला लागली. उठबस म्हणजे चरबी छान चालू झाली तिची. अशा वेळेला आपलं पहिलं कर्तव्य आहे की तिच्यावर आपलं लक्ष पाहिजे. आणि दुसरं कर्तव्य आहे आपलं 20 लिटर पाण्यामध्ये 1 किलो गूळ टाकायचा आणि आपल्याला तो शिजवायला ठेवायचा. ओके, ठीक आहे. हे काम केल्यानंतर तोपर्यंत तिकडे डिलिव्हरी होईल. तोपर्यंत तुमचं गुळाचं पाणी शिजून तयार होईल. डिलिव्हरीच्या वेळेला काही अडचण नाही तर तुम्ही ओढून काढू शकता. हे आता प्रत्येकाला माहिती आहे. पुढचे 2 पाय जर सरळ पुढे आले असतील, नकोडी दिसत असेल त्याच्यावर जर तोंडाचं किंवा जीभ दिसत असेल आणि ती डोळ्यांच्या बरोबर सेंटरला जर दोन्ही पायाच्या मध्ये जर त्याचं तोंड असेल तर तुम्ही ओढून घेऊ शकता. थोडंफार जर इकडं-तिकडं असेल तर तेवढं तुम्ही त्याला करून देऊ शकता. समजा तोंड एका साइडला गेले तर त्याला सेंटरला घेऊ शकता. एखादा पाय तुंबट आहे तिथल्या तिथे येत असेल तर तो पाय सरळ करून देऊ शकता. अदरवाईज कसं आहे, बऱ्याच ठिकाणी मी शेतकऱ्यांमध्ये बघतोय, की पोझिशन आता ही पोझिशन आहे सरळ तोंडाची. तिला पण एवढी तुंबटली दिली आणि बिनकामाचं ओढायला बघायला. ते कधीच येणार नाही. कारण ती केवढीची ताकद लागली ना, हॉर्स केवढा आहे, एवढासा हॉर्स आहे तो. तो त्याला तो कठीण जमलाय. तर ते पाय जोपर्यंत सरळ करत नाही, तोपर्यंत ते येणार नाही. एवढं प्रिकॉशन घेत जाऊ, म्हणजे आज तो बऱ्याच ठिकाणी मी बघतोय त्यांनी 4 लोकं धरून ओढून काढलंय. असं सांगते ते फॉर्च्यून जन्माला. 4 लोकं ओढून काढण्यापेक्षा तू जजमेंट वापरलायस का? तू त्याचा टेक्निक किंवा त्याचा टेक्निकल अभ्यास आहे का तुला? मग तू ओढलायस का? मग ते एका लहान मुलाला सुद्धा ओढून बाहेर येईल. लक्षात येतंय मी काय म्हणतोय? तसं तर मी ट्रॅक्टर लावलं असं पण म्हणजे सांगतात मला बरेच लोकं. असं म्हणजे धरून सोडलं आम्ही वगैरे. लय बारीक-बारीक कथा आहेत ह्या माझ्याकडे सांगण्यासारख्या. तर त्याची काही गरज नाहीये. ॲक्चुअली आपण पोझिशन प्रॉपर आहे का? थोडं त्या एक बाबा हा मला ढकलायचा आहे टेबल तिकडे पूजासाठी. माझी पोझिशन आहे टेबलाबरोबर परफेक्ट आहे का? तरच ते इझिली बाहेर येऊ शकेल. ठीक आहे. मग आता वासरू बाहेर आलं, त्याला स्वच्छ करून घ्या तुम्ही त्याच्या समोर टाकून द्या म्हशीच्या. तेवढ्यात तुमचं इकडचं जे पाणी आहे ते पाणी कोमट झालेलं असतं. ते पाणी ॲज ते त्याला पाठवून द्या. एनर्जी त्याला वाढ टाकण्याला बरे पडेल त्याला. नंतर धुवून घेतल्यानंतर तुम्ही त्याला सोडणार असाल किंवा बाहेरून बांधणार असाल त्या पद्धतीने करा. चीक काढत असताना शक्यतो पहिला जो चीक आहे तो पूर्णपणे पिळून टाका. नसेल तर कॅल्शियम डाऊन व्हायची शक्यता वाढते परत. त्यामुळे तो कमी ठेवा. बरीच लोकं म्हणतात, की किती दिवसानंतर कॅल्शियम द्यावं. माझं मत आहे पहिल्याच दिवसापासून कॅल्शियम स्टार्ट करा. पहिल्याच दिवशी. 100 मिलीप्रमाणे 10 दिवस त्याला कॅल्शियम करा. का तर पहिल्यांदाच सगळ्यात जास्त त्याला डेफिशियन्सी आता आहे. कारण चिकामध्ये सगळ्यात जास्त सगळं बाहेर चाललेलं आहे तिच्या. त्यामुळे तिला द्या. वासरू जर सोडणार असाल तर सोडू शकता. बाहेरून देखील तुम्ही दूध पाजणार असाल तर दूध पाजू शकता. वासराला मी ज्या पद्धतीने आता वासर संगोपन करतोय, त्या पद्धतीने शक्यतो जास्त सगळ्या सगळ्या घेणं. यामध्ये मी पहिले 3 ते 4 दिवस तरी कंप्लीट आईबरोबर ते वासरू मोकळं सोडतोय.
जेवढं पिल तेवढं पिल. ज्यावेळी आपल्या दुधाचं टायमिंग येईल त्यावेळी जेवढं पिळायला जमेल तेवढं पिळायला जमेल तेवढं करून घ्यायचं. बाकी सगळं त्याचं पोट भरेपर्यंत ते पीत राहतं. पहिले 3 ते 4 दिवस.